कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन आज संपन्न झालं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व विधानसभेचे गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार श्रीमंत शाहू महाराज, आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोकुळ शिरगाव MIDC येथे हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। याचबरोबर सायलेज बेलर व हार्वेस्टर मशिनरीचा शुभारंभ आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते झाला। दरम्यान यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केलं। तर गोकुळ ताब्यात आल्यापासून उत्तम चालतोय, चांगलं संकलन सुरू आहे। अमूलची स्पर्धा करायची असेल तर चांगलं दूध संकलन करून देशात अग्रेसर होऊया। गोकुळ हा राज्याचा महासंघ म्हणून नावारूपाला यावा, यासाठी 25 लाख लिटरपर्यंत दूध संकलनाचे उद्दिष्ट समोर ठेवूया। यासाठी प्रत्येकाने एक म्हैस घ्यावी असं आवाहन मुश्रीफ यांनी उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांना केलं। याचबरोबर दुधाची विक्री लक्षात घेता मुंबई आणि पुणे येथे 2 नवीन गोकुळचे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी सूचना देखील संचालक मंडळांना त्यांनी केली। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील म्हणाले, दरवर्षी गोकुळ काही ना काही नवं व्हावं या दृष्टीने प्रयत्न करतोय। सत्ता आल्यापासून शेतकऱ्याला हितकारक प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत। याचंच पहिलं पाऊल म्हणजे हा गोकुळचा पेट्रोल पंप आहे। संस्था टिकवणं हे आपलं काम आहे, त्यामुळे गोकुळच्या पंपातच पेट्रोल डिझेल भरावं आणि सहकार्य करावं असं आवाहन उपस्थितांना त्यांनी केलं। याचबरोबर गेल्या 4 वर्षात दुधाचा दर वाढवण्याचे काम गोकुळने केले। 1 रुपयामधील 85.68 पैसे दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोकुळमार्फत दिले जाते। गोकुळला योग्य दिशा देणे हे आपलं काम आहे। म्हैस खरेदीसाठी जिल्हा बँकेतून कर्ज देण्यात येतं। येणाऱ्या भविष्य काळात जिल्हा बँक व गोकुळ या दोन्ही संस्था राजकारण विरहित काम करणार आहेत आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी राहणार असल्याचं देखील आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित करताना सतेज पाटील म्हणाले। दरम्यान यावेळी बोलताना आमदार चंद्रदीप नरके यांनीही गोकुळच्या यशस्वी वाटचालीचं कौतुक केलं आणि महायुतीच्या माध्यमातून दूध संघाच्या वाटचालीला जिथे जिथे सहकार्य लागेल तिथं उभं राहू असं आश्वासन दिलं। खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी देखील गोकुळच्या या नवीन वाटचालीचं कौतुक केलंय। दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी दूध संस्था शेतकरी यांना विविध बक्षिसांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यामध्ये गोकुळश्रीचे 6 किताब, जिल्हास्तरीय संस्थांना 12 पुरस्कार, वितरकांना 12 पुरस्कार, गुणवंत कामगार, स्लरी धनादेश वाटप, हिरक महोत्सवी भेटवस्तू वाटप, तालुकावाईज संस्थांना पुरस्कार देण्यात आलं। कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार KP पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, आबाजी पाटील, भैया माने, अमरीश घाटगे, गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील, अजित नरके, अमर पाटील, करणसिंग गायकवाड यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।